न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नाशकात प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन। मनुस्मृतीच्या श्लोकांचा शालेय शिक्षणात समावेश करण्याबाबत शिक्षण विभागाने आराखडा तयार केला। याला विरोध करण्यासाठी आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तीव्र निषेध नोंदवत नाशिक शहरातील शालिमार चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन केले। यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने घोषणाबाजी करत शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापुरुषांचे फलक झळकवत महापुरुषांचे विचार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावे, मनुस्मृतीचे नव्हे असे आवाहन करण्यात आले। यावेळी शहराध्यक्ष कविता करडक, महिला जिल्हाध्यक्षा पूजा आहेर, महिला शहराध्यक्ष आशाताई भंदुरे, जिल्हाध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब करडक, नाना पवार, अमोल नाईक, श्रीराम मंडळ, संतोष भुजबळ, किशोर गरड, जयेश सैंदाणे, हरीश महाजन, रामा गायकवाड, अजय बागुल, सुरेश शिंदे, सचिन जगझाप, धनंजय थोरात, नाना सावळे, सागर मरवट, विलास वाघ, किरण भावसार, गोरख चव्हाण, जीभाऊ अहिरे, माहीन तांबे, भारत जाधव, विशाल तांबे, मच्छिंद्र माळी, शरद मंडलिक, निशा झनके, संगीता विचारी, वंदना अहिरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। काळामध्ये अतिशय क्षीण दर्जाची वागणूक दिली, इथल्या महिलांना शिक्षण नाकारलं, इथल्या शूद्रांना हातामध्ये हत्यार घेण्याचं नाकारलं, इथल्या शूद्रांना शिक्षणापासून वंचित केलं। अशा मनुस्मृतीचे श्लोक हे जर अभ्यासक्रमामध्ये येत असतील तर येणाऱ्या पिढीच्या डोक्यामध्ये तिसरी पासूनच जातीवाद पेरण्याचं काम हे शासन करीत आहे। त्याचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। महात्मा ज्योतिबा फुले। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।